अभिनेते राहुल सोलापूरकर यांच्या घराबाहेर आज सलग तिसऱ्या दिवशी सुद्धा पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवलेला आहे। छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानाच्या पडसादाच्या पार्श्वभूमीवर पोलीस आता अलर्ट आहेत। कालही पुण्यामध्ये कार्यकर्ते आक्रमक झालेले होते। राहुल सोलापूरकर यांच्या विरोधात त्यांच्या निषेधार्थ आंदोलन झालेलं होतं। कुठलाही अनुचित प्रकार आज घडू नये यासाठी पुणे पोलिसांकडून राहुल सोलापूरकर यांच्या निवासस्थानाबाहेर आजही मोठा पोलीस बंदोबस्त ठेवलेला आहे। सोलापूरकर यांच्या विरोधात शिवप्रेमी आक्रमक आहेत। सोलापूरकर यांच्यावर गुन्हा दाखल करत त्यांनी माफी मागावी अशी शिवप्रेमींनी मागणी केलेली आहे। काल रात्री पोलीस अधिकाऱ्यांनी सोलापूरकर यांच्या कुटुंबियांची भेट घेतलेली आहे। तर या ठिकाणचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी निलेश खरमरे यांनी। कलाकार राहुल सोलापूरकर यांनी शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर 2 दिवस झाले महाराष्ट्रामध्ये संतापाची लाट उसळलेली आहे। परिणामी त्यांच्या घरासमोर आता पोलीस बंदोबस्त आहे तो कालपासून या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। खरं तर कोथरूड मधलं हे त्यांचं घर आहे। 3ऱ्या मजल्यावर ते या ठिकाणी राहतात। या परिसरामध्ये शिवप्रेमींनी कालपासून आंदोलनाची भूमिका घेतली आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक करण्याची मागणी जी आहे ती अनेक जण करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। मात्र आजही या ठिकाणी आंदोलन होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आहे। त्यामुळे त्यांच्या घराभोवती जो परिसर आहे या परिसरामध्ये आता पोलीस बंदोबस्त आहे तो मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आलेला आहे। एक प्रकारे या परिसरामध्ये आता पोलिसांची छावणी आलेली आपल्याला पाहायला मिळत आहे। राहुल सोलापूरकर आहे ते याच बिल्डिंग मधल्या 3ऱ्या मजल्यावर राहतात आणि या ठिकाणी अनेक शिवप्रेमी आहेत। त्यांची अशी मागणी आहे की त्यांच्यावर गुन्हा दाखवून त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे। कदाचित त्याच पार्श्वभूमीवर आज सुद्धा या ठिकाणी आंदोलन होण्याची शक्यता आहे। त्यामुळे या ठिकाणी पोलीस बंदोबस्त आहे तो वाढवण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळतोय। कॅमेरामन विकी कांबळे सह निलेश खरमरे, झी मीडिया, पुणे।